मेट्रो सेवा सुरू होण्याआधीच मेट्रो स्थानकाच्या नावावरून राजकारण सुरू झाले। काही स्थानकांची नावं बदली करण्याची मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे। ठाणे महापालिका हद्दीत तसंच मीरा भाईंदर महापालिका हद्दीत मेट्रो 4, मेट्रो 9 आणि मेट्रो 10 ची कामं सुरू आहेत। या ठिकाणी असलेल्या काही स्थानकांची नावं बदलण्यात यावीत अशी मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे। यामध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, नानासाहेब धर्माधिकारी, महापालिका भवन अशी काही नावं देण्यात यावीत अशी मागणीही त्यांनी केली आहे। तसंच मेट्रो कारशेडची नावंही बदलण्याची मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे। ओळा माजिवडा विधानसभा मतदारसंघात अनेक गावं आणि आदिवासी पाडे असून ठाणे आणि मीरा भाईंदर शहराच्या जडणघडणीत आणि विकासात आगरी कोळी समाजाचं फार मोठं योगदान आहे। या ठिकाणी सध्या मेट्रोची कामं सुरू असून त्यांचं लवकरच लोकार्पण देखील होणार आहे। MMRDAच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक नागरिकांना, भूमिपुत्रांना विश्वासात न घेता या मेट्रो स्थानकांना नावं सुचवलेली असून त्यामध्ये एखाद्या बिल्डरनं विकसित केलेल्या प्रकल्पांची नावं देखील देण्यात आली आहेत, असंही पत्रात म्हटलं आहे। पक्षाभिनिवेश विसरून मराठी भाषेसाठी, मराठी मायबोलीसाठी तमाम मराठी मनं जुळताना दिसली। त्याचा मनापासून आनंद वाटला। हा विजय सर्वांचाच आहे, त्यापेक्षा हा विजय मराठी एकीचा आहे। ही एकी अशीच राहू दे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली आहे। मराठी माणसाची झालेल्या एकीनेच या सरकारला झुकवलं असं सांगत महाराष्ट्राच्या हितासाठी आपण एक राहायला हवं असंही त्यांनी सांगितलं। राज्य सरकारने पहिलीपासून हिंदी भाषा सक्ती करू नये अशी मागणी विरोधकांकडून होत होती। नागरिकांमधूनही वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत होत्या। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येऊन मोर्चा काढण्याचा निर्णयही घेतला होता। शिवसेना ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काही ठिकाणी आदेशाच्या प्रती जाळून आंदोलन केलं होतं। एकूणच या विषयावर राजकीय वातावरण तापताना दिसत होतं। असं असतानाच 16 एप्रिल आणि 17 जूनच्या त्रिभाषा सूत्राचे दोन्ही निर्णय रद्द केल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला केली आहे। यानंतर सर्वच स्तरातून प्रतिक्रिया उमटत असून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही समाज माध्यमांवर व्यक्त झाले। केवळ राजकीय हितासाठी हिंदी सक्तीचा मराठी मनाविरुद्ध घेतलेला निर्णय अखेर सरकारला मागे घ्यावा हे उशिरा सुचलेलं शहाणपण होतं। किंबहुना माझा असा अंदाज आहे की ती सक्ती मागे घेण्यासाठीच लावण्यात आली होती, कारण काल सकाळीच काही मंत्र्यांनी बोलायला सुरुवात केली होती की मोर्चा काढायची वेळच येणार नाही, त्याआधीच आम्ही विचार करू वगैरे वगैरे। परंतु कुठल्याही समितीनं काहीही निर्णय दिला तरी सक्ती हा शब्दच मान्य नाही। शिक्षणामध्ये सक्ती हा शब्दप्रयोगच चुकीचा आहे। शिक्षणात स्वातंत्र्य हवं, अगदी काहीही शिकण्याचं स्वातंत्र्य हवं, तरच माणूस फक्त शिक्षितच नव्हे तर सुशिक्षित होतो, नाहीतर शिक्षित होऊनही अशिक्षित राहतो अशी प्रतिक्रिया आव्हाड यांनी व्यक्त केली आहे। सिव्हिल रुग्णालयात चिमुकलीवर यशस्वी प्लास्टिक सर्जरी, हाताची चिकटलेली बोटं केली वेगळी। जन्मजात हातापायाची बोटं चिकटल्यावर भविष्यात त्याचा त्रास होण्याचा संभव असतो। अशा वेळेस शस्त्रक्रिया करणं महत्त्वाचं असलं तरी चिकटलेल्या बोटांची शस्त्रक्रिया करून त्यांची प्लास्टिक सर्जरी करणं खर्चिक असतं। परंतु सर्वसामान्यांसाठी अशी शस्त्रक्रिया आता सिव्हिल रुग्णालयात होत असून रुग्णालयात भिवंडीतील एका चिमुकलीच्या यशस्वी प्लास्टिक सर्जरीनंतर तिच्या डाव्या हातांची 2 चिकटलेली बोटं आता स्वतंत्रपणे हालचाल करू लागणार आहेत। भिवंडी परिसरात राहणारी अंजू ही मुलगी 6 वर्षांची असून तिच्या दोन्ही हातांचे मधले आणि बाजूचं बोट तसंच पायाची करंगळी आणि बाजूचं बोट सिव्हिल रुग्णालयात चिमुकलीवर यशस्वी प्लास्टिक सर्जरी करण्यात आली। तिची बोटं जन्मजात चिकटलेली होती, त्यामुळं लेखन, खेळ, वस्तू उचलणं यांसारख्या मूलभूत हालचालीही ती करू शकत नव्हती। तिच्या या स्थितीमुळे आई वडील चिंतेत होते, परंतु उपचारांचा खर्च परवडत नव्हता। अशा जन्मजात दोषांवर वेळेवर शस्त्रक्रिया करणं अत्यावश्यक असतं। तिच्या पालकांनी ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयाचा पर्याय निवडला। जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली अंजूच्या डाव्या हातावर नुकतीच यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती प्लास्टिक सर्जन डॉक्टर अभिषेक धाकड यांनी दिली आहे। साधारणतः 1 तासांच्या सर्जरीनंतर मधली आणि बाजूची चिकटलेली बोटं वेगळी करण्यात यश आले। मुलीच्या हाताची हालचाल सुधारण्यास सुरुवात झाली आहे। पुढील काळात योग्य फिजिओथेरपी आणि काळजी घेतल्यास ती बोटं पूर्णपणे कार्यक्षम होतील असं डॉक्टरांनी सांगितलं।
आपण आता सध्या महाराष्ट्रामध्ये RBSK2 ज्याला आपण राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम बोलतो ते राबवतो आहे. याच्यामध्ये कॅम्प घेतो आहे आपण. याच्यात लहान मुलांची मोहीम 0 ते 18 वयोगटातली शाळेतली सगळ्या मुलांचे आपण फ्री चेकअप करतो आहे. आणि ते चेकअप केलेल्या लोकांचं आपण ऑपरेशन करणं, त्यांना ट्रीटमेंट करणं, डेफिशियन्सीज काय आहे ते शोधणं आणि त्यांना ट्रीटमेंट पायासाठी पुढच्या भविष्यासाठी चांगल्या गोष्टी काय करता येईल ते आपण करतो आहे. त्या दृष्टीने मध्येच आपण गेल्या 15 महिन्यामध्ये जवळपास 35 ऑपरेशन आणि इथे एका दिवशी आणि 15 असे 50 ऑपरेशन आपण इकडे केले. त्यातलं एक कॉम्प्लिकेटेड ऑपरेशन होता की एक लहान मुलगी आहे 6 वर्षाची भिवंडीची. तिचे जवळपास हाताच्या बोटं आणि पायाचे बोटं जुळलेले आहेत आणि ते ऑपरेशनला प्लॅस्टिक सर्जरीची गरज पडते. ते सामान्य ठिकाणी होऊ शकत नाही आणि बाहेर जर केलं तर खूपच जास्त खर्चिकपणा आहे. त्या दृष्टीने आमचे डॉक्टर धाकड म्हणून आहेत, प्लॅस्टिक सर्जन आहेत, सिव्हिल आता रिसेंटली जॉईन झालेत. त्यांनी ते विचारलं असतं, त्यांनी सांगितलं आपण इकडे करूया. आणि मग आमची टीम डॉक्टर रोकडे असतील, सर्जन डॉक्टर धीरज महागडे असेल, अनस्थेसिस्ट असेल, यांनी सगळं टीम वर्कआउट केलं. पेडियाट्रिशियन आमचे बोरवळकर वगैरे बाकी जे वानखेडे वगैरे यांनी सगळं वर्कआउट केलं, ऑपरेशन केलं. आपण आता त्याचे एका डाव्या हाताचं ऑपरेशन केलेलं आहे. ते फेसमध्ये ऑपरेशन करावं लागतील. आता डाव्या हाताचं केलं आहे, ती जखम भरल्यानंतर उजव्या हाताचं करणार, पायाचं करणार, असं करत तिचं ऑपरेशन करणार आहे. एक तिचं आयुष्य सुकर होईल, तिला हाताचे बोटं वापरता येईल, त्या बोटाचा वापर करता येईल, ह्या दृष्टीने तर ऑपरेशन खूप महत्त्वाचा होता. थोडीशी वेगळी आणि असा खूपच जटिल आणि अवघड शस्त्रक्रिया नाही, पण वेगळी शस्त्रक्रिया ती सिव्हिलमध्ये झाली, याचा आम्हाला आनंद आहे. आणि मी खरोखर डॉक्टर धाकड आमच्याकडे पेडियाट्रिक्सचा प्लॅस्टिक सर्जन आहे, त्यांना धन्यवाद देईल, आमच्या टीमला धन्यवाद देईल. आणि मी लोकांना पुन्हा आवाहन करेल की आम्ही ज्या काही गोष्टी आमच्यासमोर येतात, ज्या शक्य गोष्टी होतात त्या आम्ही त्या करण्याचा प्रयत्न करतो. सिव्हिल हॉस्पिटल आहे, त्या दृष्टीने आमच्या लिमिटेड रिसोर्सेसमध्ये जे काही आपल्याला शक्य होतं लोकांना मदत करता येईल ते करतो आहे. मी लोकांना या दृष्टीने विनंती करेल की आम्ही असे वेगवेगळे सर्जरीचं ऑपरेशन करत राहतो. तुम्ही बातम्यातनं टीव्हीत वगैरे बघत असाल तर नक्कीच जेव्हा काही प्रश्न असतील तर नक्की आमच्याकडे या. आम्ही तुम्हाला आमच्या स्तरावर जे काही मदत करता येईल ते नक्कीच करू, एवढी विनंती. आणि ठाण्याच्या लोकांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रवास टाळण्यासाठी अनेक वाहन चालक कोळशेर येथील अंतर्गत मार्गाचा वापर करू लागल्याने या मार्गावर वाहनांचा भार वाढलाय. मात्र या मार्गावर गेल्या 2.5 वर्षांपासून नाले बांधणीचं काम संथ गतीनं सुरू असल्यामुळे वाहतुकीसाठी पुरेशा मार्गिका उपलब्ध होत नसून घोडबंदरच्या पर्यायी अंतर्गत मार्गावरही सकाळ आणि सायंकाळच्या वेळेत वाहतूक कोंडी होत आहे. या कोंडीचा मनस्ताप स्थानिकांना सहन करावा लागत असून ते अक्षरशः मिटाकुटीला आले आहेत. नवीन ठाणे म्हणून घोडबंदरचा परिसर ओळखला जातो. या भागाचे गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले. त्याचबरोबर वाहनांच्या संख्येतही वाढ झाली आहे. या भागातील नागरिक कामानिमित्तानं घोडबंदर मुख्य रस्त्यानं वाहतूक करतात, परंतु या मार्गावरून अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. यातच या मार्गावर मेट्रो प्रकल्प, मुख्य आणि सेवा रस्ता जोडणी प्रकल्प उभारणीचं कामही सुरू आहे. या कामांमुळे हा मार्ग अरुंद झाल्यानं वाहतूक कोंडी होत आहे. त्यातच या मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे कोंडीत भर पडते. ही कोंडी टाळण्यासाठी अनेक नागरिक आता माजिवडा, कोळशेत, ब्रह्मांडी अंतर्गत मार्गानं आनंदनगर ते कासरवडोली पर्यंत प्रवास करतात. अनेक दुचाकीस्वार हे सेवा रस्त्यानं वाहतूक करायचे, मात्र सेवा रस्ते आता मुख्य रस्त्यांना जोडले जात आहेत. त्यामुळे सुरक्षित वाहतुकीसाठी अनेक जण कोळशेत भागातून वळसा घालून वाहतूक करतात. यामुळे गेल्या काही दिवसांपासून कोळशेत मार्गावर वाहनांचा भार वाढल्याचं चित्र आहे. असं असताना 40 मीटर रुंद करण्यात आलेल्या रस्त्यावरील कोळशेत भागात नाले बांधणीचं काम गेल्या 2.5 वर्षांपासून सुरू आहे. या कामाच्या परिसरात 40 मीटर पैकी 22 मीटरचा रस्ता वाहतुकीसाठी उपलब्ध आहे. या चिंचोळ्या मार्गाजवळ माजिवडा किंवा कोळशेत भागातून वाहनं येथे येतातच त्यांचा वेग मंदावून कोंडी होते. याच परिसरात मोठ्या वसाहती असून त्यांना या कोंडीचाही फटका बसत आहे. भर उन्हाळ्यात वॉटर टँकर असोसिएशनच्या वतीनं अचानक संप पुकारण्यात आला होता. त्यानंतर आता पावसाळी अधिवेशनात बस ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीनं 2 जुलै रोजी संप पुकारण्यात आला आहे. विनाकारण ई-चलन वाहतूक विभागाकडून अनेक वेळाला ऑनलाईन पद्धतीनं घेतला जात असून त्यामुळे याचा संताप म्हणून बस ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीनं येत्या 2 जुलै रोजी संपाचं हत्यार सरकारच्या विरोधात उपोषणात येणार आहे. आज ठाण्यात बस ओनर्स सेवा संघटनेच्या वतीने एक बैठक पार पडली. यामध्ये संपाचा निर्णय घेण्यात आलाय. ठाणे जिल्ह्यात एकूण 4,500 खासगी बस कार्यरत असून यातील काही बस विद्यार्थ्यांच्या ने-आण करण्यासाठी तर काही चाकरमान्यांच्या वाहतुकीसाठी वापरल्या जातात, तर काही बस या लांब पल्ल्यांच्या प्रवासासाठी वापरल्या जातात. सध्या पावसाळा सुरू आहे, त्यातच आषाढी वारी देखील सुरू आहे.
शाळा नुकत्याच सुरू झाल्या असून अशातच सरकारनं ई-चलन आणि सरकारच्या चुकीच्या धोरणांच्या विरोधात बस मालक सेवा संघ आक्रमक झाला असून येत्या 2 जुलै रोजी बस मालक सेवा संघाचा संप असणार आहे. ई-चलन सक्ती वसुली, पार्किंग प्रवेशबंदी, खासगी प्रवासी वाहतूक, बस थांबे, प्रलंबित ई-चलन रद्द, महामार्गावरील ओव्हरस्पीड चलन या काही प्रमुख जाचक सरकारी धोरणाच्या विरोधात हा संप पुकारण्यात आला आहे. जोपर्यंत मागण्या मान्य शासन दरबारी होणार नाही तोपर्यंत हा संप असाच सुरू राहील असं बस मालक सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी इशारा दिलाय. अनेक वेळा शासनाकडे शासन दरबारी निवेदन देऊन चप्पल झिजवून झाले. शासन कुठल्याही प्रकारचं ऐकून घेण्यासाठी तयार नाही, कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद नाही. अशा याच्यामध्ये पोट भरण्यासाठी जे व्यवसाय करतात, आम्ही लोकांची सेवा करतो आणि आमचा उदरनिर्वाह चालवतो, आम्ही रोजगार निर्माण करतो. अशांना जर 5,000 रुपये 6,000 रुपयाचा जर एखादी ट्रिप घेऊन गेला तर त्या ठिकाणी त्याला 3 आणि 4,000 रुपयाचा 4,500 रुपयाचा दंड भरावा लागत असेल. आणि ही सगळी सक्तीची वसुली निरनिराळ्या शासनाच्या अगदी पोलिसांना RTOना यांना टार्गेट देऊन दिल्याप्रमाणे करता येतं. लोकांची सेवा करण्यासाठी आम्ही जातो तिथे उलट आम्हाला भुर्दंड दिला जातो. अशा प्रकारे जर हीच कारवाई सुरू झाली तर अनेक बेरोजगार तरुण याच्यामध्ये उभे राहतील आणि ते दुसऱ्या मार्गाला जाऊ शकतील. शासनाने याला व्यवसायाचा दर्जा दिला पाहिजे. सक्तीची ई-चलन वसुली बंद केली पाहिजे. पार्किंगची व्यवस्था दिली पाहिजे. आम्हाला इंडस्ट्रियल एरियामध्ये बसेस आणि त्या कामगारांना वाहतूक ने-आण करण्यासाठी आम्हाला तिथे बोलवलं जातं आणि त्यांच्या दरवाज्यात तिथे गेल्यानंतर आम्ही त्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाताना आणि येताना स्टेशनवरून रस्त्यामध्ये गाडी उभी केली, कर्मचाऱ्यांना प्रवासी वाहतूक केली म्हणून मागून येऊन फोटो काढून त्याचं चलन दिलं जातो. रोज त्या गाडीला मिळतात 5,000 रुपये आणि त्याला चलन मात्र 3,000 रुपये देतं. अशा एकदम दुर्दम्य अवस्थेमध्ये आम्ही सगळे अडकलेलो आहेत आणि त्याकरता सर्व वाहतूकदार कृती समितीने 2 जुलै रोजी बंद पुकारलेला आहेत आणि त्या बंदमध्ये आम्ही आमच्या संख्येने पूर्णतः बेमुदत ह्यामध्ये सहभागी होणार आहोत. एसटीच्या लांब आणि मध्यम पल्ल्याच्या प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या पूर्ण तिकीटधारी प्रवाशांना तिकीट दरात 15% सवलत दिली जाणार आहे. ही योजना दिवाळी आणि उन्हाळी सुट्टीच्या गर्दीचा हंगाम वगळता वर्षभर सुरू राहणार आहे. या योजनेची सुरुवात 1 जुलैपासून करण्यात येत आहे. तरी प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले. 1 जून रोजी एसटीच्या 77व्या वर्धापन दिन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी कमी गर्दीच्या हंगामामध्ये लांब पल्ल्यांच्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केल्यास त्यांच्या तिकिटात 15% सूट देण्यात येईल अशी घोषणा केली होती. त्यानुसार ही योजना सर्व प्रकारच्या बससाठी 1 जुलैपासून लागू करण्यात येत आहे. अर्थात ही योजना पूर्ण तिकीट काढणाऱ्या प्रवाशांसाठीच लागू राहणार आहे. येत्या आषाढी एकादशी आणि गणपती उत्सवाकरिता आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. राज्यभरातून पंढरपूर येथे जाणाऱ्या नियमित बसेसचं आरक्षण प्रवाशांना केल्यास त्यांना त्यांच्या तिकीट दरात 15% सवलत 1 जुलैपासून लागू होत आहे. तथापि जादा बसेससाठी ही सवलत लागू असणार नाही. तसंच गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमानी प्रवाशांना देखील आगाऊ आरक्षण केल्यानंतर या तिकिटेचा लाभ घेता येऊ शकेल. मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या एसटीच्या प्रतिष्ठित ई-शिवनेरी बसमधील पूर्ण तिकीट काढणाऱ्या प्रवाशांना या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेता येईल. आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांनी प्रत्यक्ष तिकीट खिडकीवर public.msrtccourse.com या एसटीच्या अधिकृत संकेतस्थळावर अथवा MSRTC बस रिझर्वेशन या मोबाईल ॲपद्वारे तिकीट आरक्षित केल्यास त्यांना 15% सवलत प्राप्त होऊ शकते. ठाणे महानगरपालिकेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2016 पासून लागू करण्यात आलेल्या 7व्या वेतन आयोगानुसार अद्यापही फरकाची रक्कम मिळाली नाही. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या संघटनेनं या संदर्भात 23 जून रोजी ठाणे महानगरपालिकेचे आयुक्तांना निवेदन दिलं. या निवेदनात 8 वर्ष उलटून गेली तरीही 7व्या वेतन आयोगातील 10% फरकाची रक्कम अजूनही अनेक कर्मचाऱ्यांना मिळाली नसल्याचं नमूद करण्यात आले. 2016 ते 2019 या काळात निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू करून केवळ सुमारे 2 वर्षापुरतीच रक्कम देण्यात आली आणि तीही निश्चित स्वरूपात न दिल्याचं नमूद करण्यात आले. संपूर्ण फरकाची रक्कम तसंच ग्रेड पे, पगारमान याचंही अजून तकलादू स्वरूपात समाधान झालं नाही. शिक्षण विभाग सोडून इतर विभागातील कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करण्यात आला नाही. हेही या निवेदनात अधोरेखित करण्यात आलं होतं.
त्यावरून आज संघटनेचे अध्यक्ष PN पाटील आणि सचिव इब्राहिम पठाण यांच्यासह अनेक कर्मचाऱ्यांनी आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली। आयुक्तांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्या लक्षात घेता मार्च 2026 पर्यंत फरकाची रक्कम अदा करण्याचं आश्वासन दिल्यानं कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे। सौरभ राव यांची भेट घेतलेली आहे, काय आश्वासन दिले आयुक्तांनी? मी ठाणे महानगरपालिका सेवानिवृत्त कर्मचारी संघातर्फे अध्यक्ष या नात्याने आमच्या संघटनेच्या वतीने आम्ही माननीय आयुक्त साहेब श्री सौरभ राव यांची भेट घेतली। आमच्या मागण्या आजपर्यंत पूर्ण झालेल्या नव्हत्या। त्यांनी फक्त आमच्या मागण्या अशा होत्या की रजेचा पगार, ग्रॅज्युएटी, 7वा वेतन, त्याच्यानंतर पेन्शन विक्री, हे सगळ्या 10, 20, 30 ह्या सगळ्या मागण्या आमच्या होत्या, पण आजपर्यंत त्या पूर्ण होत नव्हत्या। वेळोवेळी आम्ही पाठपुरावा करत होतो आयुक्तांना, खालच्या अधिकाऱ्यांना, यांना पाठपुरावा, पण तरीसुद्धा काही मागण्या मान्य होत नव्हत्या। 2 हप्ते फक्त त्यांनी ग्रॅज्युएटीचे दिलेले आहेत। आता 3रा हप्ता आजच आम्ही सौरभरावची माननीय सौरभराव आयुक्त साहेब यांची भेट घेतली आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की आजच 3रा हप्ता तुमचा देतो आणि त्याच्यानंतर 4था आणि 5वा हप्ता हा फेब्रुवारी मार्च 26 पर्यंत देण्याचं मी आश्वासन देतो असं त्यांनी मान्य केलेलं आहे। त्याच्यामुळे आमचे सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे जे कर्मचारी आहेत ते संपूर्ण आज आनंदामध्ये आहेत, जल्लोष करतायत ते। त्याच्यामुळे माननीय सौरभराव आयुक्त साहेब यांचे संघटनेच्या वतीने मी खूप खूप आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो की त्याने आपल्या सेवानिवृत्त झालेले नाही आहेत तरीसुद्धा त्यांना जाण आहे की सेवानिवृत्त झाल्यानंतर माणसांना काय काय फेस करावं लागतं, काय काय त्रास होतो, त्यांना संपूर्ण आजार असतो, त्यांना ऑफिसला येता येत नाही। त्याच्यामुळे त्यांची आमच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची जाण ठेवून त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। त्याच्यामुळे आम्ही खूप